नमस्कार, मी अजिंक्य भातंबरेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया. लसीकरणाबाबतची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. 2 लसींच्या एकत्रित वापराला आता मान्यता मिळू शकते. DCGIनं लसींच्या अभ्यासाला मंजुरी दिलेली आहे. डोस प्रभावी जर ठरला तर कॉकटेल लसीचा वापर होऊ शकतो. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन याचा या अनुषंगाने आता अभ्यास केला जाणार आहे. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींचा एकत्रित वापर करण्याच्या अभ्यासाला मंजुरी DCGIनं दिलेली आहे. ही कॉकटेल लस फायदेशीर ठरणार का, हा प्रश्न सातत्याने विचारला गेलेला होता. आता याबद्दलचा अभ्यास देखील होणार आहे. अभ्यासाअंती नेमके काय निष्कर्ष हाती येतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. 2 लसींच्या एकत्रित वापराला या अभ्यासानंतर मान्यता देखील मिळू शकेल, तशी शक्यता देखील व्यक्त होतीये. अतिशय महत्त्वाची आणि ही मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत. 2 लसींचा एकत्रित वापर होऊ शकतो का, त्याच्या दृष्टीनं अभ्यास देखील आता सुरू होऊ शकतो. DCGIनं याबाबतच्या अभ्यासाला मंजुरी दिलेली आहे. यानंतर लसीकरणासंदर्भातल्या बातम्या बघूया. राज्यामध्ये अनेक ठिकाणी पुरेसा लस साठा उपलब्ध होत नसल्यानं लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं आता चित्र नेहमीच झालेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पुरेशा लसी उपलब्ध नसल्यानं अनेकांना लसींपासून वंचित राहावं लागतंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता लसीकरणच सगळ्यात महत्त्वाचं असल्यानं सर्वांनी लसीकरणावर भर देण्याचं आवाहन केलं जातंय. मात्र मुंबई शहरासह मुंबईतली उपनगरं, पुणे आणि नागपुरातही अनेक केंद्रांवर पुरेशा लसी उपलब्धच नसल्यानं अनेकांना अजूनही लसीचा पहिला डोस सुद्धा मिळालेला नाही. त्यामुळे पुरेशा लसींचा साठा लवकरात लवकर मिळावा अशी मागणी करण्यात येते. मुंबईतली नेमकी याबद्दलची काय स्थिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत. सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या BKC लसीकरण केंद्रावरून. सुस्मिता, लसीच्या साठ्याबद्दल सातत्यानं आपण बोलतो आहोत. अनेक वेळेला लसीकरण केंद्रांबाहेर लोकांच्या रांगा दिसतात, मात्र लसच उपलब्ध नसते. त्यामुळे अनेकांना आल्यापावली माघारी देखील फिरावं लागल्याचं आपण सातत्यानं पाहतो आहोत. मुंबईतली सध्या लसीकरणासंदर्भातली काय स्थिती आहे? खरं तर सध्या मी आहे BKC केंद्रावरती. यापूर्वी मी माहीम इथल्या सुद्धा मॅटर्निटी होम जे आहे पालिकेचं तिथे गेले होते. तिथे सुद्धा हीच परिस्थिती आहे की लसीचा साठा उपलब्ध नाहीये. आता सध्या इथे एक बोर्ड लावण्यात आलाय, तो आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात. खरं तर कोविशिल्डचा स्टॉक पूर्णपणे संपलेला आहे. कोविशिल्डची लसच आलेली नाहीये असं याच्यात म्हटलेलं आहे. कोवॅक्सिनचा दुसरा डोस नागरिकांना मिळतो आहे, परंतु तासनतास रांगेत थांबून सुद्धा नागरिकांना जेव्हा लस मिळत नाही किंवा सकाळपासून इथे नागरिक जेव्हा आलेले असतात तेव्हा त्यांना लस मिळेल ही अपेक्षा असते, परंतु पालिकेकडनं पुरेसा साठा न झाल्यामुळे, केंद्राकडनं पुरेशा लसी न आल्यामुळे मुंबईकरांना मात्र आज लस मिळत नाही. आणि एकीकडे आपण जर बघितलं तर आज सकाळपासून 2 डोस ज्यांनी वॅक्सिनचे घेतले आहेत त्यांना व्हेरिफिकेशन केलं जात आहे. रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे, परंतु मुंबईतलं चित्र मात्र असं आहे की लसच उपलब्ध नाहीये. त्याच्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. काही नागरिक आपल्यासोबत आहेत, थोडं पुढे याल. काय नेमकी परिस्थिती आहे सध्या सगळ्या ठिकाणी? आता मी सध्या पार्ल्याच्या ठिकाणी राहतो. पार्ल्याला नानावटी आहे, तर प्रायव्हेट हॉस्पिटलला पुरेसा साठा आहे, तो पण तुम्ही 800-900 रुपये दर आकारता. आणि महापालिकेचे हे सेंटर आहेत त्यांना मर्यादित साठा का नाही त्यांच्याकडे आहे. ॲक्च्युली याच्याबद्दल नागरिकांनी पण विचारलं पाहिजे प्रशासनाला की तुम्ही योग्य ते नियोजन करा, जेणेकरून मुंबईकरांचा त्रास कमी होईल. नक्कीच. तुमची काय समस्या आहे? आमचं पण तेच आहे ना, काय बाबा चला एक तरी पहिलं इंजेक्शन भेटलं तर चांगलंच आहे. आम्ही किती दिवस झालं फिरतोय. सायनला, छोट्या सायनला, ते सायन हॉस्पिटल तिथं जातोय, शाहूनगरला जातोय. आज इकडं आलो, इकडं म्हणे हाय आहे म्हणून इकडं आलो, तर इकडं पण नाहीये. कुठं चाललोय आम्ही, आता जातोय. आता तर रेल्वे प्रवास सगळ्यांना लस घेतलेल्यांना सुरू होणार आहे. तुमची काय समस्या? रेल्वे प्रवास तर आता सगळ्यांसाठी केलं तर बरंच आहे, पण वॅक्सिन घेतलं त्यालाच बोलतात. मग वॅक्सिन कधी भेटते कुणाला नाही भेटते, मग प्रॉब्लेम होतो ना लोकांसाठी, गरिबांना. मग पोट कसे भरणार गरीब लोकांचे?
तर तुम्हाला काय समस्या आहे? तुम्ही घराबाहेर पडले आहात, आज लस घ्यायला आलात, लस तर काही इथे नाही उपलब्ध. लस इथे उपलब्ध नाही. आता हे सकाळपासून आम्ही फिरतोय, हे तिसरं ठिकाण की इथं जिथे जाईल आम्ही तिथं लस वॅक्सिनेशन सेंटर उपलब्ध नाहीये. फर्स्टला आम्ही गेलो छोट्या सायनला, तिथं पण आम्हाला नाही बोलले. त्याच्यानंतर होळी मैदान धारावी तिथं पण नाही बोलले, शाहूनगरला नाही बोलले. आता चौथ्यांदा आम्ही टॅक्सी करून इथं आलो. इथं 1 तास कंप्लीट आम्ही वेटिंगवर आहे, पण कोणीच काय उत्तर पण देत नाही. इथं कोणीच नाहीये, फक्त सेंटरचा बोर्ड चालू आहे एवढंच दिसलंय आम्हाला. आणि कामे धंदे सोडून एक तर कामं नाहीत मिळत. या लॉकडाऊनमध्ये कामं नाहीत, सुट्ट्या केल्या की आमचे प्रॉब्लेम होतात, कामावरती जाऊ शकत नाही आम्ही. लहान मुलांना, छोट्या छोट्या मुलांना सोडून 2 दिवस झालं वॅक्सिनेशन घ्यायसाठी फिरतोय आम्ही. कारण वॅक्सिन नाही घेतलं तर कुठं आम्हाला प्रवास पण नाही करता येत. त्याच्यामुळे कामं सोडून आम्ही येतोय, पण कुठल्याच सेंटरवरती आम्हाला जिथे जाईल तिथं एकतर लंबी लाईन असते, दुसरीकडे जाऊ जिथे लस आहे तिथे लस उपलब्ध नाहीये. हा लस उपलब्ध नाहीये. नक्कीच. तर ज्या पद्धतीने या सर्वसामान्यांनी आपले जे म्हणणं आहे ते मांडलं आहे, त्याच्यात प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये त्यांना ऑनलाईन स्लॉट बुकिंग करता येतोय असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे जे फ्री वॅक्सिन जिथे मिळते असे पालिकेची केंद्र असतील, जम्बो वॅक्सिनेशन सेंटर असेल, बीकेसी सारखी, तिकडे लसीचा साठा मर्यादित आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जर प्रायव्हेटमध्ये लसी मिळत आहेत तर त्याच लसींचा साठा कुठेतरी योग्य नियोजन केलं असतं तर आज मुंबईतील अनेक लसीकरण केंद्रांवरती सुद्धा लसी उपलब्ध झाल्या असतात अशी एक माफक अपेक्षा अनेक नागरिकांकडून व्यक्त होते. परंतु आज अनेकांना लस मिळत नाहीये. बिलकुल बिलकुल. सुस्मिता, अशाच आमच्या सोबत राहा. आपण यानंतर कल्याण भागातली स्थिती काय हे देखील जाणून घ्यायचंय. गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं आपण कल्याण भागातले नेमकी काय स्थिती याचा आढावा घेऊया. गणेश, आपण बघितलं तर एकीकडे कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी सातत्यानं आवाहन केलं जात आहे, मात्र अनेक नागरिकांना पहिला डोस मिळालेला नाही. नागरिकांना सातत्यानं लसीकरण केंद्रांवर जाऊन रांगा लावाव्या लागत आहेत. लस उपलब्ध नसल्याचं सातत्यानं त्यांना सांगितलं जात आहे. कल्याणमधली नेमकी काय स्थिती आहे? अजिंक्य, मी कल्याणच्या आत्रे रंगमंदिर या लसीकरण केंद्रावर सध्या आहे. या लसीकरण केंद्रावर जवळजवळ अर्धा ते 1 किलोमीटरपर्यंत रांग लागली होती. आणि धक्कादायक म्हणजे आश्चर्याची गोष्ट अशी आहे की लसीकरणासाठी नाही तर त्याच्यासाठी लागणारे जे कुपन आहेत त्याच्यासाठी आदल्या दिवशी रात्री 10 वाजल्यापासून, कोणी रात्री 2 वाजल्यापासून या ठिकाणी रांगेत उभं होतं. मात्र आत्ता काही वेळांपूर्वी जेव्हा त्यांचा नंबर आला कुपनसाठी तेव्हा त्यांना सांगितलं गेलं की कुपन संपलेले आहेत. संतप्त आहेत तिथले नागरिक, आपण त्यांच्याशी बोलूयात. हे सगळे नागरिक आहेत जे कुपनसाठी रात्री 2 वाजल्यापासून रांगेत उभे होते. काय मिळालं का तुम्हाला कुपन? काय नाही भेटलं आम्हाला. आम्ही सकाळी 3 वाजता आलोय. आता येऊन आम्हाला बोलता की टोकन संपला. कारण की 500 टोकन आला होता, 200 पण दिले नाही ते लोकांनी. आता आमचा सुट्टी व्हायला लागली. आता आम्ही काय करायचा? आता उद्या पण बोलता उद्या या. आता उद्याचा सुट्टी. आता उद्या पण नाही भेटला मग बोलणार परवा या. पगार कोण भरून देणार? आम्हाला सेट कामाला काढून टाकलं तर कोण काय करणार? आम्ही गरीब. 3 वाजता आले होते. हो, सकाळी 3 वाजता येऊन उभा आम्ही. तरी पण कुपन नाही मिळाले. नाही भेटला मला. 4 वाजता आलेले. तुम्ही किती वाजता आले? सकाळी 4 वाजता आलेले. अच्छा. 4 वाजता येऊन इथं बसलोय, पण सध्या लाईन एवढी वाढत गेली की अजून म्हणजे आतापर्यंत अजून काय पत्ताच नाही. आंटी जी, क्या कहोगे? कूपन मिला है आपको? कितने बजे आए थे? 4 बजे हम लोग आए, इधर आगे तक आए तो बोलते खत्म हो गया, 300 में ही खत्म हो गया. किधर दिया अभी तक? जबकि 200 भी कूपन हाँ, बांटे 200 भी नहीं बांटे जबकि वो लोग. 200 भी कूपन बांटे नहीं हो. अंकल जी, क्या दिक्कतें आ रही है इसमें सब? आज आओ कल आओ, आज आओ कल आओ, इसी ही चल रहा है. 100-150 कूपन बांटता है, बस कहता है खलास. अरे क्या खलास हो गया? नहीं तो पब्लिक को मत बुलाओ ना इतना. क्या पुलिस को बुलाते और लोगों को डरा के भगाते? क्या फायदा नहीं ना उसमें? करता है. 1000 वैक्सीन दिखाते और 200 में बांटते और लोगों को भेजते घर पे. काय तुम्ही काय सांगाल? काय अडचणी आहेत? सांगतो, ह्यांचा फक्त एकच मायनस पॉईंट आहे. तुम्ही फर्स्ट डोस वाल्याला बोलले तुम्ही 500 देणार. हो, 500 देणार तर 1400 पब्लिक कशाला लाईन लावली? तुम्हाला एक माणसं इकडे बसवायला पाहिजे ना. 500 मध्ये तुम्ही म्हणता 100 ऑनलाईन जाणार. 400 लोकांना तुम्ही बोला ना लाईन लावा. 400 लोकांना लाईन लावायला सांगता. चला, 250 नंबर आमचा होता. मी, माझी आई, माझी काकू, माझी बहीण, माझे वडील, आम्ही सर्व 250 म्हणजे आमचा समजा 300 पर्यंत आमचा नंबर होता. तर 400 मध्ये आमचा तर नंबर यायला पाहिजे ना. ह्यांचा एक माणूस इकडे गेटला उभा होता आणि गेटच्या या साईडला जो पण उभे होते ना त्यांना लाईनीमध्ये नाही इकडून घेत होता. तर आमचा नंबर कशा काय येणार? आणि त्यांना विचारलं आम्ही की आमचा नंबर कशा काय आला? आमचा 250 नंबर आहे. आम्ही 3:30-4 वाजता आम्ही येऊन इकडे उभा आहे. तर आम्हाला काय सांगतो तू? तुझ्याकडे काय सबूत आहे की तू इकडे 4 वाजता येऊन इकडे उभा आहे? आता त्यांना काय सांगायचं? म्हणजे आमची गरज आहे, आम्ही आले, आमची चुकी झाली, हेच सांगायचं ना.
आंटी जी क्या कहोगे, कितना बजे आया था, कूपन मिला? नहीं मिला हमको कूपन, हम सब साथ में ही आए 4 बजे से आके इधर खड़े। अभी कितना पब्लिक खड़ा है पीछे, 1000 आदमी खड़ा है, तो बोर्ड लगाना चाहिए ना बाहर की इतना ही डोज है, इतने लोगों को ही मिलेगा। आप यहाँ अंदर बोर्ड लगा के बोल रहे 300 आदमी का ही है, लेकिन 300 को भी नहीं बांटा। अजिंक्य, पाहिलं की अतिशय संतप्त प्रतिक्रिया आहेत. म्हणजे जे नागरिक रात्रीपासून आणि रात्री 2 वाजल्यापासून इथे रांगेत आहेत, त्यांना काही वेळापूर्वी गेट जवळ आले आणि आल्यानंतर त्यांना सांगितलं गेलं की कुपन संपलंय. जवळजवळ अर्धा ते 1 किलोमीटर पर्यंतची ही रांग होती. त्यांचं एवढंच म्हणणं आहे की जर एवढी मोठी रांग असेल तर तुम्ही प्रवेशद्वारावर नेमका एक बोर्ड तरी लावा, बरोबर, की जवळजवळ 300 ते 400 लोकांना कुपन मिळणार आहेत. म्हणजे 1000-1500 माणसं जी आहेत ते रांगेत लागणार नाहीत. अजिंक्य, बिलकुल नियोजन देखील योग्य प्रकारे नसल्याचंच एकंदरीत या सगळ्या घटनेवरनं दिसतंय. गणेश, तुम्ही असंच आमच्या सोबत राहा, पुन्हा एकदा मी येणार आहे आपल्याकडे. आपण यानंतर थेट नालासोपारा भागातली काय स्थिती आहे हे देखील जाणून घ्यायचं आहे. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी विजय देसाई आहेत सध्या, आणि आपल्या सोबत आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी देखील आहेत, जे मुंबई उपनगरांमधली परिस्थिती आपल्याला सांगणार आहेत. सुरुवातीला विजय यांच्याकडे मी जाणार आहे. विजय, नालासोपाऱ्यामध्ये लसीकरणाची नेमकी सद्यस्थिती काय? लसींचा साठा उपलब्ध आहे का? नागरिक नेमकं आता या सगळ्यामध्ये काय म्हणतायत? विजय. अजिंक्य, मी आता वसईच्या दिवाणमानच्या लसीकरण केंद्रावरती आहे. या ठिकाणी आज दाखवण्यात आलेलं आहे की आज लसीकरण बंद आहे, कारण या ठिकाणी बोर्ड लिहिलेला आहे की आज लसीकरण होणार नाही. त्यामुळे अनेक लोक जे आज लसीकरणासाठी आले होते त्यामुळे त्यांची निराशा झालेली आहे. त्यामुळे खूप लोक नाराज आहेत, कारण जर शासन सांगतंय की तुम्ही लसी घ्या आणि रेल्वेने प्रवास करा, जर लसच देत नसली तर लसी कसे काय करणार? माझ्यासोबत या ठिकाणी काही लोक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. मुझे बताइए, आप यहाँ पे आए, यहाँ पे आए थे तो कैसा लस नहीं मिल रहा है, क्या कहेंगे? सर जी, अभी हम लोग इधर आए हैं, लेकिन अभी तक यहाँ पे जो वैक्सीनेशन का मिल नहीं रहा. कितनी बार चक्कर काटा है, कितनी बार आके गए, बोले अगले हफ्ते आएगा, नेक्स्ट टाइम. अभी हमारा एक भी नहीं हो पाया, और ट्रेन में जाना चाहते हैं तो जा नहीं सकते. अभी डबल कभी लगेगा, कभी हम लोग काम धंधे पे जाएंगे, समझ में नहीं बैठ रहा. आप लोग कुछ करो इसके बारे में. सरकार को भाई जल्द से जल्द लसीकरण लसीच मिळत नाही तर आम्ही लसीकरण करतो. तुम्ही काय सांगाल? ऍक्च्युली लसी इकडे भेटतच नाही आहे. सर्वसामान्य लोकांना लसी भेटत नसल्यामुळे ट्रेनने प्रवास करू शकतच नाही, आणि याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांचे खूप हाल होत आहेत. कामधंदा नसल्यामुळे त्यांच्या जेवणाचे वांदे होत आहेत, त्यांना सगळ्या सोयी भेटत नाही आहेत काही. त्यामुळे सरकारने लसीकरण लवकरात लवकर चालू करावे. लसीकरण लवकरात लवकर चालू करा. आप क्या कहेंगे? मैं भी यही कहना चाहूंगी कि अगर ट्रेन में जाना चालू कर दिया है तो लसीकरण भी जल्दी से जल्दी चालू कर दिया जाए, ताकि हम अपने काम पे जा सकते हैं. लवकरात लवकर लसीकरण करा, त्यामुळे आम्ही कामाला जाऊ शकतो. आप क्या कहेंगे? हम भी यही कहना चाहेंगे कि अगर वैक्सीन लग जाएगा तभी हम कहीं भी जा सकते हैं, हमारे बच्चे भी सुरक्षित रह सकते हैं. लेकिन हमें एक भी नहीं लगा है. नंबर लगा लगा के रोज आना जाना हो जाता है. नंबर लावतात, येतात आणि जातात. आप क्या कहेंगे? अभी एक भी नहीं. जहाँ भी जाओ वहाँ जाओ, आज यहाँ नहीं है. सब जगह जिधर जाओ वहाँ आज बंद है, आज बंद है, सुनने को मिल रहा है. प्रत्येक वेळी बंदचा बोर्ड लावला जातो, अनेक वेळा हे लसीकरण बंद होतं. त्यामुळे वसई विरारकरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. शासनाने वसई विरारसाठी जास्तीत जास्त लसी द्याव्या अशी मागणी आता येथील नागरिक करत आहेत. बिलकुल विजय, असेच आमच्या सोबत राहा, पुन्हा एकदा आपल्याकडे येणार आहे. यानंतर आपण मनोज कुलकर्णी यांच्याकडे जाऊया. घाटकोपर राजावाडी रुग्णालयाच्या बाहेर मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत, आणि तिथं देखील लसीकरणासाठी नागरिकांनी गर्दी केलेली होती. सातत्यानं जी प्रमुख लसीकरण केंद्र आहेत त्या केंद्रांवर नागरिक गर्दी करतायत. एकीकडे लोकल प्रवासाला आता मुभा दिली गेलेली आहे, मात्र ज्यांनी 2 डोस घेतले त्यांनाच फक्त लोकल प्रवास करता येणार आहे. त्यामुळे ज्यांचा 1 डोस घेतला गेलाय असे नागरिक दुसऱ्या डोससाठी देखील लसीकरण केंद्राबाहेर गर्दी करतायत. मनोज, आपण राजावाडी रुग्णालयाच्या बाहेर उपस्थित आहात. काय नेमकी तिथली सध्याची स्थिती आहे? हॅलो, आवाज येतोय? मनोज, आवाज येतोय, बोला. हॅलो. हां, सर्वप्रथम मी वेळेअभावी राजावाडी रुग्णालयापर्यंत पोहोचू शकलो नाही, परंतु मी आहे चेंबूरच्या टिळकनगरच्या सहकार या लसीकरण केंद्राच्या बाहेर, आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की कशी शुकशुकाट असल्याचं पाहायला मिळतंय. आजही या ठिकाणी लसीचा पुरवठा न झाल्यामुळे लसीकरण केंद्र बंद करण्यात आल्याचं या ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेला आहे. आपण 2 दिवसापूर्वी या ठिकाणी बातमी केली होती. या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होती. जवळपास 100 ते 200 फूटापर्यंत या ठिकाणी गर्दी होती.
आपण ती बातमीसुद्धा दाखवली होती. परंतु काल आणि आज असे लागोपाठ 2 दिवस या लसीकरण केंद्रावर लसीचा पुरवठा झाला नाही, त्यामुळे हे लसीकरण केंद्र बंद आहे. फक्त हेच लसीकरण बंद आहे अशातली गोष्ट नाही, तर पूर्व उपनगरामधले जितके वॅक्सिनेशन सेंटर आहेत, लसीकरण केंद्र आहेत, त्या दोन्ही ठिकाणी काल आणि आज या ठिकाणी लसीकरणाचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे आज लागोपाठ दुसऱ्या दिवशी हे लसीकरण केंद्र बंद असल्याचं पाहायला मिळतं. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी काल परवालाच सांगितलं, ज्यांच्या 2 डोस झाले असतील लसीचे त्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आलेली आहे. परंतु कालपासून मोठ्या प्रमाणात लोक लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर येत असल्याचं पाहायला मिळतंय. पण मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतरच लसीकरण केंद्र मुंबईतले पूर्णतः बंद झालेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पहिला डोस झालेला आहे, दुसरा डोस घ्यायचा आहे, परंतु कशा प्रकारे दुसरा डोस मिळेल आणि मग कशा प्रकारे लोकलचा प्रवास करायला मिळेल याची सुद्धा लोकांमध्ये उत्सुकता आहे. समस्या पण आहे, कारण दुसरा डोस नाही आहे तर लोकलमध्ये प्रवास करायला मिळणार नाही, लोकलमध्ये प्रवास करायला मिळणार नाही तर कामावर जायला मिळणार नाही, बरोबर, आणि कामावर जायला मिळणार नाही तर कशा प्रकारे आपलं अर्थार्जन होईल, या सगळ्या समस्येत मुंबईकर गुंतलेला असताना हे लसीकरण केंद्र आहे त्याच्यावर सुरळीतपणे लसींचा पुरवठा झाला तर कुठेतरी मुंबईकरांना त्याचा फायदा होणार आहे आणि त्यांचं जनजीवन जे आहे ते सर्वसामान्य होईल. बिलकुल मनोज, असेच आमच्या सोबत राहा. पुन्हा एकदा मी आपल्याकडे येणार आहे. यानंतर आपण पुन्हा एकदा कल्याणला जाणार आहोत. आपले प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्या सोबत आहेत. गणेश, आपण बघितलं असेल तर लसींची उपलब्धता नेमकी केव्हा असेल याबद्दल लसीकरण केंद्रांवर काही माहिती दिली जातीये का? इथे नियोजन नसल्याचं तर आपण पाहिलं, ज्या पद्धतीनं लोक गर्दी करू नयेत, सातत्यानं लोकांना व्यवस्थित सूचना दिल्या जात नाहीयेत. अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा आहे, मात्र लस नेमकी केव्हा उपलब्ध होईल याबद्दलची माहिती देखील व्यवस्थितपणे दिली जात नाहीये. त्यामुळं लोक लसीकरण केंद्रांवर गर्दी करत असल्याचं आपण बघितलंय. पुरेसा साठा उपलब्ध करून दिला जावा लसींचा अशी सातत्यानं मागणी नागरिक करताना दिसतायत. मात्र कल्याणमध्ये आपण मगाशी जाणून घेतलं गणेश आपल्याकडनं की लोक संतप्त आहेत, सातत्यानं म्हणतायत की जर तुमच्याकडे नियोजनच नसेल तर मग लोकांना तुम्ही बोलवता कशाला? लोकांना तुम्ही आधीच सांगितलं पाहिजे लस उपलब्ध नाहीये, त्यामुळे तुम्ही गर्दी करू नका. गणेश, लोक संतप्त असल्याच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या होत्या. काय नेमकी सध्याची स्थिती? अजिंक्य, मी तुम्हाला इथलं चित्र दाखवतो की कशा प्रकारे गर्दी आहे. ही गर्दी आपण जर पाहू शकाल, ही गर्दी अजिंक्य आपण पाहू शकाल. म्हणजे या ठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचं किंवा अधिकाऱ्यांचं कोणत्याही प्रकारचं नियोजन आपल्याला दिसत नाहीये. ही गर्दी आहे आणि या गर्दीमध्ये जर कोणाला कोरोना झाला तर लस घ्यायच्या आधीच त्याला सगळ्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे महापालिकेचं कोणतंही नियोजन नाहीये कोणत्याही अधिकाऱ्यांकडनं किंवा या ठिकाणी केंद्रावर नेमलेले जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं या नागरिकांना सांगितलं जात नाही. काही नागरिक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. आता सध्या आपण बातमी दाखवल्यानंतर या ठिकाणी आता परत एकदा कुपन वाटायला सुरुवात झाली अशी माहिती मिळते. आपण दादा, क्या कुपन मिल रहा है वापिस? फिर से मिल रहा है आंटी जी? क्या कुपन मिळतंय परत? हो मिळतंय वाटतं. ते आता अनाऊन्स केलं त्यांनी. किती वाजता आला होता तुम्ही? आम्ही पहाटे 3 वाजता. हो. काय सांगाल, किती वाजता आला होता तुम्ही? कुपन मिळालंय का तुम्हाला? कुपन मिळालंय का? मला मिळालं पण माझ्या फॅमिलीला मिळालं नाही ना. अच्छा. कुपन हातामध्ये होतं तरी पण दिलं नाही. अच्छा. कुपन मला भेटलं हे बघा, पण माझ्या फॅमिलीला नाही भेटलं. मग असं कसं? कुपन हातामध्ये आहे तरी पण देत नाही तुम्ही. किती लोक असतील रांगेमध्ये? रांगेमध्ये खूप सोबतच होतो आम्ही. अच्छा. किती वाजता आलात? आम्ही 4 वाजता आलोय. सकाळी रांगेतले माणसं मोजून गेलो 200 ते 240 एवढ्यापर्यंत माणसं मोजून गेलो तरी आमचा नंबर लागला. मला फॅमिलीमध्ये फक्त एक कुपन भेटलंय आणि आता परत एक सगळं बंदच झालं. 4 गेले. मग कुपन हातामध्ये आहे तरी पण देत ना तुम्ही. बोलता कुपन संपले. मग असं कसं? असं नाही चालणार ना. हा गोंधळ उडालेला आहे सगळा. मागच्या साईडला आपण पाहू शकतो की ही गर्दी आहे आणि हा गोंधळ उडालेला आहे. महापालिकेचं इथे नियोजन नाही आणि त्याच्यामुळे नागरिकांना लस घेण्याच्या अगोदर कोरोना घरी घेऊन जावं लागेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे कोणतं तरी नियोजन महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडनं, अधिकाऱ्यांकडनं या ठिकाणी झालं पाहिजे होतं. नाहीतर असा गोंधळ हा सातत्याने उडत राहणार आहे. अजिंक्य, बिलकुल नियोजन शून्य कारभार एकंदरीतच बघायला मिळतोय. एकीकडे लस उपलब्ध नाहीये, दुसरीकडे लसीकरण केंद्रांवर नागरिक रांगा लावतायत या आशेनं की आपल्याला लस मिळेल. अनेकांना पहिला डोस सुद्धा अद्याप मिळालेला नाहीये. त्यामुळे
एकीकडे लोकल प्रवास सुरू झालाय, पण लोकल प्रवास सुरू झालेला असते 18 ते 45 वयोगटातल्या नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस दिला जातोय। मात्र ही लसीकरण मोहीम अजूनही अतिशय संथगतीनं सुरू आहे। नागरिक त्यामुळे नाराज आहेत। थेट जाऊया नागपूरमध्ये, आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत सध्या। तुषार, नागपूरमध्ये अतिशय संथ गतीनं लसीकरण सुरू असल्याचं आपण बघितलेलं होतं। त्यातच 140 लसीकरण केंद्रांपैकी काहीशीच लसीकरण केंद्र सुरू आहेत, त्यामुळे लस नेमकी मिळणार कधी, उपलब्ध नेमकी केव्हा होणार, असे अनेक प्रश्न नागपूरकर विचारतायत। तुषार, काय सद्यस्थिती? नागपूरच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत जर का विचार करायचा झाला तर सध्या पहिला डोस ज्या नागरिकांना मिळाला त्या नागरिकांची संख्या 10,24,000 आहे आणि दुसरा डोस ज्या नागरिकांना मिळाला त्या नागरिकांची संख्या 4,19,000 आहे। त्यावरनं आपल्याला लक्षात येते की फक्त 4,19,000 नागरिकांचा 2 डोस पूर्ण झालेले आहे। उर्वरित जवळपास 30 लाख नागरिक नागपूरच्या लोकसंख्येच्या तुलनेने अजूनही लसीकरणापासून वंचित आहेत दुसऱ्या डोसच्या। पहिला डोस काही नागरिकांना मिळाला देखील आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की लसीकरण केंद्रावर मागच्या 10 दिवसापासून कोविडशिल्डचा साठा उपलब्ध नसल्यामुळे मोजकेच केंद्र सुरू आहे। 140 पैकी 9 केंद्र सुरू आहे। त्यामुळे बघू शकतो की कशा प्रकारे लसीकरण केंद्रावर आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे। हे सर्व जे नागरिक आहे हे सर्व नागरिक साधारण 9 वाजतापासून लसीकरण केंद्रावर आलेले आहे। आणि महत्त्वाचा विषय आहे की नागपूर शहरात फक्त 9 लसीकरण केंद्र असल्यामुळे अनेक लसीकरण केंद्रावर जाऊन या लोकांना परत यावं लागत आहे। काही नागरिकांचा कोविडशिल्डचा दुसरा डोस घ्यायचा आहे तर कोविडशिल्ड उपलब्ध नसल्यामुळे हे ते नागरिक आहे ज्यांचा कोवॅक्सिनचा पहिला डोस आहे, म्हणजे ज्यांना आतापर्यंत वॅक्सिन झालंच नाही, हे ते सर्व नागरिक आहे जे पहिला डोस घ्यायला आलेले आहे। आपण इथे काही नागरिक आहे त्यांना देखील विचारूया की साधारण ते कधीपासून प्रतीक्षेमध्ये होते। ताई, मला एक सांगा, तुमचा आज कितवा डोस आहे? पहिला डोस आहे तुमचा। कधीपासून तुम्ही प्रयत्न करताय लसीकरणासाठी? जवळपास 1 महिन्यापासून प्रयत्न करते। आता पण डिक मधून इकडे आले। अच्छा, कुठे कुठे गेले आज लसीकरणासाठी? आज डिक मध्ये गेले होते, तिथे नव्हतं। 2 दिवस झाले कंटिन्युअसली नव्हतं म्हणून इथे आले। अच्छा, दादा तुमचा कितवा डोस आहे? माझा तर दुसरा आहे, पण मला म्हणजे वाईफ करता मी अपॉइंटमेंट घ्यायला आलो आहे आणि मला दीड ते 2 महिने झाले, म्हणजे अपॉइंटमेंट भेटत नव्हती ना। आता मला दुसरा लावायचा आहे पण कोविशिल्ड अवेलेबल नाही आहे। आता त्याच्यामुळे थोडासा त्रास होत आहे पब्लिकला। ठीक आहे, तुमचा कितवा डोस आहे? पहिला डोज आहे सर माझा। किती त्रास झाला तुम्हाला इथपर्यंत, या खिडकीपर्यंत? आता तुमचा तिसरा नंबर आहे। गाडीपासून आलेला आहे साहेब इथं। आता हे गांधीनगर हाऊसिंग सोसायटीमध्ये जे आहे इथं या रुग्णालयामध्ये आम्ही वाडीपासून आलेलो आहे आता इथं डोस घ्यायसाठी। किती दिवसापासून तुम्ही प्रयत्न करताय? जवळपास आता 3 महिने झाले आहे। आता त्यात 1-1.5 महिना जो आहे थोडासा आम्हाला इकडे तिकडे भटकलो आम्ही, नाही मिळाली, मग इथं आत एका जण सांगितलं तिथे इथं आलो आम्ही। आपण बघू शकतो की ही सगळी लांब रांग आहे आणि इथे हे लसीकरण केंद्रावर नोंदणी केली जात आहे। ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीनं ही नोंदणी होत आहे आणि महत्त्वाची गोष्ट की सर्वच नागरिकांना इथं 18 वयाच्या वरच्या सर्वच नागरिकांना पहिला दुसरा डोस दिला जात आहे। जर का तुम्ही आतमधलं दृश्य बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आतमध्ये नागपूर महानगरपालिकेने पूर्ण व्यवस्था केलेली आहे। आतमध्ये गर्दी होणार नाही याची पूर्ण खबरदारी नागपूर महानगरपालिकेकडनं केली जात आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये काय, किती वॅक्सिन तुमच्याकडे अवेलेबल आहे आणि मागच्या 10 दिवसापासून तुम्ही कोविडशिल्डवरनं कोवॅक्सिनवर शिफ्ट झाला, त्याचं काय कारण आहे? सर, कोविडशील्ड कम होने के कारण ही कोवैक्स दी जा रही है अभी, और अभी 8-10 दिन से तो कोवैक्स बीच बीच में शुरू होता है कोविडशील्ड। आज फॉरेन कंट्री का है, सिर्फ फॉरेन वालों का 65 लोग का लिस्ट आया हुआ है। अच्छा। कोविडशील्ड का। अच्छा, और फिलहाल डेली कितने लोगों का हो रहा है आपके इधर? डेली अभी सर कोवैक्स 450-500 लोग का हो जाता है, फर्स्ट सेकंड डोज दोनों मिलाकर। आपण बघू शकतो की नागपूर महानगरपालिकेकडनं रितसर याची नोंदणी केली जात आहे। मध्ये कोणी नागरिक असेल तर त्यांचं आधार कार्ड घेतलं जातं। आपण बघू शकतो की या आधार कार्डवर त्यांचं नाव नोंदवलं जात आहे। आधार कार्ड नंतर त्यांची एंट्री केली जाते, म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने। ताई, तुम्ही कुठून आल्या? नागपूरचे जाऊ आम्ही, कंपनीमधून आम्हाला इथे पाठवलं आहे। अच्छा, किती दिवसापासून प्रयत्न करत होता तुम्ही लसीकरण व्हावं यासाठी? झाले तरी भरपूर दिवस झाले। किती केंद्रावर जाऊन फिरून परत आल्या तुम्ही? आम्ही 2-3 तरी झाले, आता फिरून आलो आम्ही, तर इकडचं मिळालं तिथं आलो। ठीक आहे, आपण आतमध्ये बघूया। आतमध्ये जर का तुम्ही आला तर इथं बघू शकता की इकडे लसीकरण सुरू आहे आणि लसीकरण व्यवस्थित सुरू आहे, त्यामध्ये खूप काही जास्त अडचणी येत नाही। पण एक गोष्ट निश्चित आहे की नागपूरची लोकसंख्या साधारण 40 लाखाच्या घरामध्ये आहे। त्या तुलनेने जो लसीकरणाचा
फ्लो आहे तो अत्यंत कमी आहे। आज जरी बघितलं तर फक्त 9 केंद्र सुरू आहे, त्यामुळे अनेक नागरिकांना लसीकरण केंद्रावर जाऊन परत यावं लागत आहे। अनेक असे नागरिक आहेत ज्यांना पहिला डोस कोविडशिल्ड झाला आहे, त्यामुळे त्यांना दुसरा कोविडशिल्डचा डोस घ्यायचा आहे। त्यांची दुसऱ्या डोसची तारीख देखील आलेली आहे, मात्र कोविडशिल्डचा साठा उपलब्ध नाही, त्यामुळे ते अनेक नागरिक आल्या पावली परत जात आहे। ज्या नागरिकांचा पहिला डोस व्हायचा आहे त्या नागरिकांना कोवॅक्सिनचा लसीकरणाचा डोस आता दिला जात आहे। तर एकंदरीतच नागपूरमध्ये मागच्या काही दिवसांपासून जर बघितलं तर लसीकरणाचा फ्लो खूप कमी आहे आणि त्यामुळे नागरिकांचा एक संताप पाहायला मिळत आहे। मात्र ज्या केंद्रावर नागपूर महानगरपालिकेने लसीकरणाची व्यवस्था केलेली आहे तिथे सगळं सोशल डिस्टन्सिंग असेल किंवा गर्दी होणार नाही याची पूर्ण खबरदारी पालिकेकडनं घेतली जात आहे। आणि एक गोष्ट मात्र हे निश्चित आहे की कोविडशिल्ड आता कधी होईल याबद्दल नागपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनाही माहीत नाही की कोविडशिल्डचा साठा कधी उपलब्ध होईल आणि कधी आपण कोविडशिल्डचे जे नागरिक आहेत ज्यांना दुसरा डोस द्यायचा आहे त्यांना कधी तो तुषार, मग कोवॅक्सिनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे का? किती दिवस हा साठा पुरेल नागपूरमधल्या वेगवेगळ्या लसीकरण केंद्रांवर? कारण आपल्याला माहिती आहे की 140 पैकी फक्त 9 लसीकरण केंद्र सध्या सुरू आहेत, म्हणजे 131 लसीकरण केंद्र सध्या बंद आहेत। या लसीकरण केंद्रांवर आता कोवॅक्सिन जर उपलब्ध असेल तर ती दिली जाणार आहे का? त्याचं काय नेमकं नियोजन आहे? या सगळ्याबद्दलची काही माहिती नागपूर महानगरपालिकेकडनं तुषार दिली गेली आहे का? कोवॅक्सिनचा देखील अत्यंत मर्यादित साठा उपलब्ध आहे, म्हणजे दिवसाला साधारण 4000 पूर्ण शहरासाठी साठा उपलब्ध होतो। म्हणजे एका केंद्रावर साधारण जर का बघायचं झालं तर 500 लोकांना लसीकरण एका केंद्रावर होतं। जर का तुम्ही याच इंदिरा गांधी लसीकरण केंद्राचा विचार करायचा झाला तर इथे दिवसाला याआधी 1500 पर्यंत एका दिवसाला नागरिकांचं लसीकरण होत होतं। आज मात्र फक्त जवळपास 400 ते 500 लोकांचं रोज इथे लसीकरण होतं। त्यावरनं तुम्हाला कल्पना येईल की नागपूर शहरामध्ये 9 लसीकरण केंद्र सुरू आहे। असं असताना देखील कोवॅक्सिन लसीचा साठा देखील मर्यादित असल्यामुळे अत्यंत संत गतीने नागपूरचं लसीकरण होत आहे। तुम्ही जर का हे आकडे बघितले म्हणजे आतापर्यंत जर का ज्या लोकांचा पहिला डोस झाला त्या लोकांचा आकडा हा 10,24,000 आहे। म्हणजे मागच्या 2 महिन्यापासून साधारण फक्त 1 लाख लसीकरणाचा लोकांचा वाढलेला आहे। म्हणजे यावरून तुम्हाला कल्पना येईल, कारण की साधारण 2 महिन्याआधीच 8-8.5 लाख लोकांचं लसीकरण पहिला डोस झाला होता आणि मागच्या 2 महिन्यामध्ये तो आकडा फक्त 1.5 लाखाने वाढला। म्हणजे आधीचा लसीकरणाचा फ्लो आणि मागच्या 1.5-2 महिन्यातला लसीकरणाचा फ्लो किती संत गतीने याची कल्पना येते। आणि यासोबतच जो दुसरा डोस नागरिकांना घ्यायचा आहे, म्हणजे अजूनही 6 लाख नागरिक असे आहे नागपूर शहरामध्ये की 6 नाही 10 लाख नागरिक असे आहे की ज्यांना अजूनही दुसरा डोस घ्यायचा आहे। त्यावरनं कल्पना येते की अनेक नागरिकांचा दुसरा डोस घ्यायचा आहे आणि अनेक नागरिकांना पहिला डोस द्यायचा आहे। त्यामध्ये नागपूर महानगरपालिकेला लसीकरणाच्या मोहिमेमध्ये अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि हाच जर का फ्लो असाच राहिला तर आणखी वर्षभर ही संपूर्ण मोहीम राबवावी लागेल असंच चित्र पाहायला मिळत आहे। बिलकुल तुषार, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण तुमच्याकडनं वेळोवेळेला घेणारच आहोत। नागपूरमधली लसीकरणासंदर्भातली सध्याची स्थिती नेमकी काय याचा आढावा आपण घेतला आहे। एका ब्रेकसाठी पुन्हा एकदा थांबूया, बघत रहा न्यूज 18 लोकमत। स्थानकांवर काउंटर सुरू करण्यात आलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी सर आले, त्यांच्याकडून जाणून घेऊया सर कशा पद्धतीने सुविधा देण्यात आलेली आहे आणि आता तुम्ही आज व्हिजिट करतायत, काम व्यवस्थित वाटतं? निश्चितपणे व्यवस्थित काम आहे। सकाळी 7 वर प्रत्येक स्टेशनवर 2 ते 5 काउंटर आम्ही स्थापित केलेले आहेत आणि आज सकाळीपासून इथे साधारणतः 75 लोकांचं आपण स्कॅनिंग केलेलं आहे आणि जास्तीत जास्त 3 सेकंदामध्ये आपल्याकडे जर असेल तर आपण प्रत्यक्ष देखील पाहिलेलं आहे। 3 सेकंदामध्ये स्कॅन होतं आणि व्यक्तीचं नाव, ओळखपत्र आपण कम्पेअर करतो आणि असेल तर लगेच शिक्का मारून आपण देतो। आमची टीम 7 पासून इथे कार्यरत आहे, रात्री 11पर्यंत देखील कार्यरत राहील आणि ही प्रक्रिया रोज राहील। मग 15 तारखेला प्रवाशांना कुठलीही अडचण येऊ नये असं सर ज्या पद्धतीचं आता काम सुरू आहे तुम्ही कामापासून समाधानी आहात का? काही अडचणी या लोकांना येतील? अडचणी काहीतरी असतील, सुरुवात आहे परंतु सुरुवात चांगली झालेली असं म्हणता येईल आणि अडचणी आल्या तर त्याच्यावर सुद्धा मात करता येईल आणि त्यासाठीच आमचे अधिकारी सगळ्या ठिकाणी व्हिजिट करतायत आणि काही अडचणी आल्या तर स्थानिकरित्याच त्याचं सोडवणूक करण्याचा आमचा प्रयत्न राहील। नवीन आपण म्हणूया सुविधा म्हणा किंवा एक नवीन जबाबदारी मुंबई महानगरपालिकेवर आहे, किती मोठ्या प्रमाणावर ही जबाबदारी पूर्ण केली जाणार आहे आणि त्याचे परिणाम म्हणजे साधारण आपण 15 तारखेपासून आपल्याला दिसायला लागतील, तर तुम्हाला वाटतं की आपली व्यवस्था फुलप्रूफ आहे?
तेवढ्या मोठ्या प्रमाणावर मुंबईकरांना आपण सुविधा देऊ शकतो? निश्चितपणे देऊ शकू. 53 स्टेशनवर आपण जवळपास 358 टीम आपण तैनात केलेल्या आहेत आणि गरज पडली तर टीममध्ये संख्यासुद्धा वाढवता येईल. आणि कोणताही जो 2 डोस घेतलेला आहे आणि 14 दिवस झालेले आहेत असा कोणताही व्यक्ती इथे आल्यानंतर जेन्युइन सर्टिफिकेट असेल तर त्याला कुठे अडचण जाणार नाही. आणि लवकरात लवकर आज आपण दादरसारख्या गर्दीच्या ठिकाणी आपण आहोत, पण या काउंटरवर तशी काही गर्दी दिसत नाही आपल्याला. 11 वाजताची वेळ जरी असली तरी तर निश्चितपणे काही अडचणी आल्या त्याच्यावर मात करता येईल आणि सुधारणा करण्यासाठी नेहमीच वाव असतो आणि सुधारणा करण्याची महानगरपालिकेची तयारी आहे. सर, मुंबईकरांना 2-3 प्रश्न आहे की महिन्याचाच पास का मिळणार आहे? 3 महिन्याचा पास जनरली जो मिळत होता तो मिळणार आहे किंवा नाही? आणि दुसरा प्रश्न आहे की 14 दिवसांची अट का घालण्यात आली? सुरुवातीला आपण महिन्याचाच पास देतो कारण तिसरी लाटसुद्धा येण्याची शक्यता आहे. लोकांचे पैसेसुद्धा वाया जाऊ नयेत. त्यांना जर लोकल सेवा भविष्यामध्ये बंद पडली आणि दरवर्षी दर महिन्याला आपण त्याचा आढावा घेणार आहोत आणि ती सुविधा पुढे चालू ठेवणार आहोत. पण एकदा आपण व्हेरिफिकेशन केलं तर त्याला काही अडचण येणार नाही दुसऱ्या महिन्याचा पास मिळण्यासाठी. हा एक भाग. आणि दुसरा भाग दैनंदिन तिकीट आपण देत नाहीत कारण गर्दीसुद्धा जास्त होऊ नये. ऑफिसमध्ये जाणारे लोक आहेत, काही आस्थापना जाणारे लोक आहेत, त्यांना कुठली अडचण होऊ नये तसं आपण प्रयत्न करत आहोत. सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की लोकांचं मोठ्या प्रमाणावर ओघ वाढलेला आहे तो लसीकरणासाठी, पण दुसरीकडे आज दिसून येतं अनेक केंद्रांवर लस उपलब्ध नाही आहे. त्याचा किती मोठा फटका बसणार आहे या मोहिमेला? सध्या आपण जवळपास 75 लाख डोस आपण दिलेले आहेत मुंबईकर नागरिकांना. त्यापैकी 58 लाख पहिला डोस आणि साधारणतः 20 लाख हा दुसरा डोस दिलेला आहे. आणि यामुळे आता जसजसं आपल्याला केंद्र शासनाकडून लस साठा उपलब्ध होतो त्यानुसार आपण लसीकरण प्रक्रिया आपण गतिमान करतो. आजही आपली कपॅसिटी 1 लाखापेक्षा जास्त लोकांना लस करण्याची आपली तयारी आहे, परंतु लससाठा हा मर्यादित मिळत असल्यामुळे आमची कधी आम्हाला ती कॅम्पेन आम्हाला बंद करावं लागतं. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मिळतं त्यावेळेस आम्ही पूर्ण जोमाने आम्ही लसीकरण मोहिमेला सुरुवात करतो. आज किती ठिकाणी बंद आहे आणि उद्यापासून सुरू होऊ शकेल? आज ज्या ठिकाणी कोवॅक्सिन देण्याचं आहे ते सगळ्या ठिकाणी सुरू राहतील आणि बाकी कोविशिल्ड जी लस आहे ती आपल्या ठिकाणं बंद राहतील, काही तुरळक ठिकाणं वगळता. नक्की, धन्यवाद सर. आपण पाहतोय की लसीकरण जे आहे ते सुरू करण्याच्या संदर्भात थोडी अडचण येते आहे, परंतु येत्या 2 दिवसामध्ये लसीकरण पुन्हा व्यवस्थित सुरू होईल आणि जी मोहीम महानगरपालिकेच्या वतीनं सुरू झालेली आहे ती अगदी सुरळीतपणे सुरू आहे. काही अडचणी येतील परंतु त्या अडचणी लवकरच सोडवल्या जातील अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. जर्नलिस्ट अरुण पेडणेकरचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. हे पूर्णपणे पालकांवरती अवलंबून असेल असं ते म्हणाले. साऊथ कॅरोलिना राज्यात निम्म्यापेक्षा कमी नागरिकांचं लसीकरण झालंय. गेल्या वर्षीतल्या हिवाळ्यापेक्षा यावेळी रुग्णसंख्या आणि हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे असं हेनरी म्हणाले. पण हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स खुली झाल्यानंतर उन्हाळ्यातील रुग्णसंख्येत वाढ झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र सध्याची आकडेवारी ही धोक्याचा इशारा देणारी आहे. जून महिन्यापासून हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांच्या संख्येत 4 पटीनं तर आयसीयू आणि व्हेंटिलेटर्सची संख्या 5 पटीनं वाढली गेली आहे. फ्रान्समध्ये आता ट्रेन प्रवाशांना क्यूआर कोड दाखवणं बंधनकारक आहे. महत्त्वाच्या मार्गांवर प्रवास करताना त्यांच्याजवळ स्पेशल व्हायरस पास असल्याचा पुरावा म्हणून हा पास दाखवावा लागणार आहे असं वाहतूक मंत्री जेन बाप्टिस्ट देजेबारी म्हणाले. वेगवान, इंटरसिटी आणि रात्रीच्या ट्रेनसाठी हे पास गरजेचे आहेत. जवळपास 4 लाख प्रवाशांवर या निर्णयाचा परिणाम होणार आहे. तसंच लांब अंतरावरच्या विमान आणि बस वाहतुकीसाठी हा पास बंधनकारक आहे. डेल्टामुळे रुग्णसंख्या वाढतेय. जास्तीत जास्त लोकांनी लस घ्यावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. पॅरिसमध्ये देशभरातील कॅफे आणि रेस्टॉरंटमध्ये जाणाऱ्यांसाठी स्पेशल कोविड पास सरकारनं बंधनकारक केला. या पासवरील क्यूआर कोड दाखवूनच त्यांना आतमध्ये प्रवेश मिळणार आहे. पॅरिसमधील रहिवासी मरियम कार्मासाईन यांनी याबद्दल काहीच अडचण नसल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र रेस्टॉरंट मालकांना हा नियम काहीसा अडचणीचा वाटतोय. प्रत्येक ग्राहकाला पास दाखवून सोडणं हे काहीतरी वेगळं वाटत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. कोविडचं पूर्ण लसीकरण झालेल्या किंवा नुकतेच कोरोनातून बरे झालेल्या किंवा कोरोना टेस्ट निगेटिव्ह आलेल्यांना हा पास दिला जाणार आहे. पर्यटकांसाठी सुद्धा हा नियम लागू आहे. लंडनमधील बीबीसी टेलिव्हिजनच्या पूर्वीच्या मुख्यालयाबाहेर लसीकरण विरोधी गट आणि पोलिसांमध्ये सोमवारी संघर्ष झाला. हे निदर्शक इमारतीच्या आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते. इमारतीबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.
कोविड लसीकरण पासपोर्ट आणि मुलांना लस देण्याच्या विरोधात हे निदर्शक निदर्शनं करत होते अशी माहिती माध्यमांनी दिली. कुणालाही अटक झाली नसल्याचं पोलिसांनी सांगितल्याचं माध्यमांनी म्हटलंय. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं पेरूमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी लिमामधील शिपिबो समुदायासाठी लसीकरण मोहीम राबवली. जवळपास 500 कुटुंबांचं लसीकरण या मोहिमेअंतर्गत करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याआधी देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत ज्यांना लस घेणं आवश्यक होतं पण घेता आली नव्हती त्यांना प्राधान्यानं लस देण्यात आली. या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आधी या लोकांना लसीकरणामुळे कसं संरक्षण मिळणार आहे हे आधी समजावून सांगितलं. ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स राज्यामध्ये 356 नवीन रुग्णांची नोंद झाली तर सिडनीमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. न्यू साऊथ वेल्समधील 80% जास्त जनता सध्या लॉकडाऊनमध्ये. यात ग्रेटर सिडनी भागाचा देखील समावेश आहे. सिडनीमध्ये 26 जूनपासून लॉकडाऊनला पुन्हा सुरुवात झाली. 28 ऑगस्टपर्यंत कदाचित निर्बंध शिथिल होतील अशी शक्यता वर्तवली जाते. सोमवारपर्यंत फक्त 22% ऑस्ट्रेलियन नागरिकांचंच लसीकरण झालंय. ग्रीसमधील एव्हिया बेटावर लागलेला देशातला सर्वात मोठा 2ऱ्या क्रमांकाचा वणवा विझवण्याचा अग्निशमन दल आणि स्वयंसेवक सलग 7व्या दिवशी प्रयत्न करतायत. या भडकलेल्या आगीतून शक्य ते वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. अनेक घनदाट जंगलांमध्ये हा वणवा पसरतोय, घरं आणि दुकानांना भस्मसात करतोय आणि हजारो लोकांना घरं सोडून स्थलांतरित व्हावं लागलंय. एव्हिया हे बेट डोंगराळ जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी नितळ पाण्याचे छोटे छोटे धबधबे असलेलं हे ठिकाण पर्यटकांच्या आवडीचं ठिकाण आहे. इथे 3 ऑगस्टला आग लागली आणि ती पसरतच चालली आहे. ग्रीसमधल्या एव्हिया बेटावर लागलेली आग विझवण्यासाठी स्वयंसेवक अग्निशमन दलाच्या साथीनं अविरत प्रयत्न करतायत. हे ग्रीसमधलं 2रं मोठं बेट आहे. इथल्या रहिवाशांना लवकरात लवकर जागा सोडून जायला सांगण्यात आलंय पण अनेक जण आपलं शक्य तेवढं जास्तीत जास्त सामान वाचवण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे प्रशासनासोबत त्यांचे वादही होत आहेत. आम्ही अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसोबत आग विझवण्याचा प्रयत्न करतोय. इथून गेलो तर 2 दिवस आधीच सगळं जळून खाक होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. रशियामध्ये लागलेल्या वणव्यामुळे निझनी नौगोरोड प्रांत आणि मोर्डोविया प्रांताला धोका पोहोचलाय. या राखीव प्रदेशात कोणतीही गावं नाहीत. ही गावं मोर्दोवियामधील सरव शहराजवळ पोहोचलेली आहेत आणि या शहरामध्ये आण्विक केंद्र आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून इथे आणीबाणी जारी करण्यात आली आहे. तुर्कस्तानमध्ये गेल्या 13 दिवसांपासून भीषण वणवा भडकलाय. मुगलाच्या सागरी प्रदेशातील 2 ठिकाणी तर अग्निशमन दलाचे कर्मचारी वणवा आटोक्यात आणण्यासाठी अविरत प्रयत्न करतायत. बाकी ठिकाणी वणवा आटोक्यात आल्याची माहिती कृषी आणि वनमंत्री बेकीर पाकेमिरिल यांनी ट्विटरवरून दिली. 28 जुलै रोजी तुर्कस्तानमध्ये वणवा पेटला आणि जबरदस्त उष्णतेच्या लाटेमुळे हा वणवा भडकला आणि तुर्कस्तानच्या निम्म्याहून जास्त प्रांतात तो पसरला. किमान 8 जण आणि शेकडो जनावरं यामध्ये मृत्युमुखी पडली आहेत. कॅनडानं अमेरिकेच्या नागरिकांसाठी लावलेले निर्बंध उठवलेत. खरेदी आणि सुट्ट्यांसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी हा दिलासा मानला जातो. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 15 ऑगस्टपासून ज्यांनी कोरोना लसीचे 2ही डोस घेतलेत त्यांना मुंबई लोकलमधून प्रवास करायला परवानगी देण्यात आलेली आहे आणि आजपासून यासाठी पालिकेनं प्रत्येक स्टेशनवर एक कर्मचारी नेमून प्रवाशांना पास देण्याचं कामही सुरू केलंय. कुर्ला स्थानकावरही ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ज्यांनी लसीचे 2ही डोस घेतलेत अशा प्रवाशांची कागदपत्र तपासून आजपासून त्यांना मासिक पास दिला जातोय. 15 ऑगस्टपासून अशा प्रवाशांना प्रवास करायला परवानगी दिली जाणार आहे. BMCचे ऑफिसर्स आहेत महाराष्ट्राचे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अपॉइंटमेंट केलेले आहेत. ते ऑफिसर्स इथे टेबल खुर्ची आम्ही दिलेली आहे. त्याच्यावरती ते त्यांचं आधार कार्ड आणि सर्टिफिकेट मॅच करून ते स्टॅम्प मारतील आणि मग त्याच्या प्रोसेसवरती मग आम्ही आमच्या काउंटरवरनं आम्ही तिकीट इश्यू करू. मंथली पास फक्त. म्हणजे तिकीट नाही तिकीट नाही फक्त पास. हां MST पास. आणि या लोकांना हा प्रवास जो आहे तो कधीपासून 15 तारखेपासून सुरू करण्यात येईल. अच्छा, ही प्रोसिजर आजपासून आजपासून सुरू केलेली आहे. तुम्ही पास काढू शकता पण प्रवास तुम्हाला फक्त 15 तारखेनंतरच मिळेल सुरू करायची परवानगी. ही किती वाजेपर्यंत सुरू असणार आहे? ही आता सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत ठेवलेले आम्ही. आपल्या कुर्ला स्टेशनवर सकाळी आता 11 वाजेपर्यंत राहील, 3 वाजेपर्यंत राहील, नंतर परत 5 वाजल्यापासून सुरू होऊन नंतर मग रात्री 11 वाजेपर्यंत. आपल्या कुर्ला स्टेशनवर किती असे काउंटर लावलेले आहेत? आता आम्ही सध्या तरी आमचे 3 काउंटर आहेत.
बरं, गर्दी वाढली तर अजून काउंटर वाढू. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.